दंडवत प्रणाम मंडळी, आज आपण जाणार आहे श्री क्षेत्र कनाशी स्थान दर्शनाकरिता। तर हा व्हिडिओ संपूर्ण बघा आणि पाहून शेअर करायला, लाईक करायला, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। महानुभव न्यूज टुडे, महानुभव पंत प्रसारवाहिनी द्वारे आपणास श्री क्षेत्र कनाशी येथील संपूर्ण लीळा तसेच स्थानवंदनाचा हा योग आणून देण्याचा अल्पसा प्रयत्न आम्ही करत आहोत। दंडवत प्रणाम। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। पूर्ण परब्रह्म परमेश्वर अवतार सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू गोदावरीच्या काठावरील कानडे भालगाव या गावापासून स्वामींना प्रवृत्ती झाली खानदेशामध्ये जावं आणि तिथून स्वामींचं कनाशीच्या दिशेने वाटचाल झाली। तो वृत्तांत असा आहे की श्री गोविंद प्रभूंच्या दर्शनासाठी रामदेव दादोस जेव्हा गेलेत आपल्या काही शिष्यमंडळीसह, तेव्हा श्री गोविंद प्रभूंना त्यांनी विचारलं, प्रभू आमचे स्वामी माझे श्री गुरु श्री चक्रधर स्वामींची भेट कुठे होईल? तेव्हा स्वामींनी सांगितलं, जा मेली कानडे भालगावासी। त्याच वेळेस स्वामींचा मुक्काम कानड भालगावला होता। त्याच वेळेस जर रामदेव दादोस स्वामींच्या भेटीला कानड भालगावला आले असते तर तिथेच भेट झाली असते, परंतु रामदेव दादोसांनी आपल्या सगळ्या शिष्यमंडळीसह सर्व शिष्यमंडळीसह जावं या हेतूने ते प्रत्येकाच्या घरी जात असत। मग तिथे गेल्यानंतर पाहुणचार वगैरे त्यामध्ये वेळ गेला, मध्ये जवळजवळ 7-8-10 दिवसाचं अंतर झालं आणि जेव्हा ते कानड भालगावला पोहोचले तेव्हा स्वामींचं तिथून प्रस्थान झालेलं होतं। तिथे गेल्यानंतर त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला, ज्या मंदिरामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये स्वामींचं आवस्थान होतं, त्या मंदिरातल्या पुजाऱ्याला स्वामींनी विचारलं, दादोसांनी विचारलं की आमचे स्वामी होते इथे चांपेगाव श्रीमूर्ती, विशाल नेत्र, आजान भाऊ असे तेजस्वी पुरुष इथं होते ना? हो म्हणाले होते। ते कुठे गेले? ते म्हणाले वेरूळकडे गेले। आणि मग रामदेव दादोसांच्या समोर त्यांचा जो सगळा 13-14 शिष्य परिवार होता, त्या सर्व परिवारासह आता रामदेव दादोस स्वामींच्या मागावर, स्वामींच्या दिशेने आता त्यांचा प्रवास सुरू झाला। स्वामी वेरूळला गेले हे कळलं तर ते वेरूळला आलेत, तिथे माहिती मिळाली, तिथून कन्नडला गेलेत, कन्नडला आलेत, कन्नडला माहिती मिळाली की स्वामी कुठे गेले तर म्हणाले सायगावांना गेले। भक्ती मंडळी सर्व सायगावांना आली, सगळी सायगावांना आली आणि सायगावांना आल्यानंतर तिथे माहिती मिळाली की कालच स्वामी इथून वागळीला गेले। मग परत त्या ठिकाणी मुक्काम झाला। दुसऱ्या दिवशी सकाळीच लवकर निघाले आणि साधारणतः सकाळी 7-8 वाजेच्या दरम्यान वाघळीला पोहोचले। वाघळीला आल्यानंतर तिथे विचार केला, चौकशी केली, म्हणाले आत्ताच सकाळी स्वामी इथून कानसेला गेले। या गावाचं तत्कालीन स्वामींच्या काळातलं जे नाव आहे ते कानसे होतं, कानसेला गेलेत। आता सगळ्यांच्या सहनशीलतेचा अंत संपलेला होता। त्यात विशेषत्वानं महादाईसा ज्या ज्ञानी भक्त होत्या त्या म्हणतात की आता दादो, आता माझ्याच्यानं स्वामींचा विरह सहन होत नाही, स्वामींची भेट झाल्याशिवाय मी अन्न पाणी घेणार नाही। मी आज प्रतिज्ञा करते की जोपर्यंत स्वामींची भेट होत नाही तोपर्यंत मी अन्न पाणी घेणार नाही। आणि तिथे अशी प्रतिज्ञा केली तर आता रामदेव दादोसांच्या समोर धर्मसंकट निर्माण झालं। ही सगळी इतका अंतर चालून आलेली म्हणजे यांना आता इतका परत चालवणं शक्य नाही, म्हणून सर्व त्यांनी मधला एक मार्ग काढला। सगळ्यांना सांगितलं तुम्ही सगळे आता स्वयंपाक करा, भोजनं करा, थोडी विश्रांती होईल आणि मग तुम्ही या। पण आता ह्या बाईला इथं ठेवून चालणार नाही, ह्या बाईला तर आता न्यावंच लागेल, कारण ती अन्नपाणीच घेणार नाही स्वामींचं दर्शन होईपर्यंत। आणि म्हणून मग पण हिला एकटीला सोडतात, ते जंगलाचे रस्ते आहेत, तर मी हिच्यासोबत जातो। आणि मग रामदेव दादोस महादाईसांना घेऊन स्वामींच्या भेटीसाठी कानसेच्या दिशेने, म्हणजे आजचं नाव कनाशीच्या दिशेने निघाले। ती मंडळी सगळी त्या ठिकाणी त्यांनी स्वयंपाक करून भोजनाचं त्यांचं नियोजन ठरलं आणि त्याप्रमाणे
रामदेव दादोस महादायसांना घेऊन जेव्हा कनासीच्या दिशेने निघालेत, वाटेमध्ये समोरून एक नाथ संप्रदायाचे जोगी आणि जोगीन येत होते. ते परस्परांमध्ये चर्चा करत होते. ती जोगीन त्या जोग्याला सांगत होती, कैसे बरवे पुरुष, साक्षात गोरक्षुमा. तर त्यांच्या सिद्धांताला गोरक्ष, ते गोरक्षाला सर्वश्रेष्ठ मानतात आणि गोरक्षाचं सौंदर्य, आणि म्हणून स्वामींना ती गोरक्षाची उपमा देतात. हा संवाद जेव्हा महादायसांनी ऐकला तेव्हा महादायसा म्हणतात की ही ज्या पुरुषाची गोष्ट करतायत ना दादो, ते पुरुष म्हणजे आमचे गोसावीच असायला पाहिजे. आणि मग त्या जोगी आणि जोगिनीला विचारलं, त्यांना विचारलं की तुम्ही ज्या पुरुषाची चर्चा करता ते पुरुष कुठे आहे? हे नव म्हणाले, कानसेला मळ्यामध्ये बसलेले आहे. आता यांना थोडा धीर आला, पायांमध्ये शक्ती आली, पायाची गती वाढली आणि ते आता अधिक वेगानं कनाशीच्या दिशेनं निघाले. या ठिकाणी कनाशी गावाच्या दक्षिणेला असलेल्या मळ्यामध्ये स्वामींचं आगमन झालं. ज्या मळ्यामध्ये आगमन झालं त्या ठिकाणी ते आलेत. स्वामीचं जिथं आसन होतं, स्वामी जिथे बसलेले होते त्या मळ्यामध्ये रामदेव दादोस आणि महादायसा आली आणि मग त्यांना स्वामींच्या भेटीची प्रसन्नता वाटली. मी त्यांनी स्वामींना दंडवत केला. बाईसाहेब पाणी देऊ लागल्यात. स्वामी म्हणाले, बाई तर महादायसांना पाणी देऊ लागलं. स्वामी म्हणाले, ते पाणी पिणार नाही तसं. मग बाईसांनी स्वामींचं चरणोदक काढलं आणि ती चरणोदक दिलं. ती चरणोदक घेतल्यानंतर त्या पाणी पिल्या आणि मग त्या दिवशी फाल्गुन शुद्ध एकादशीचा दिवस होता. एकादशीचंही ब्राह्मणत्वाचं यांच्या अंतःकरणामध्ये भरलेलं होतं ब्राह्मणत्व, आणि त्यामुळे ब्राह्मण मंडळीत ब्राह्मणत्वामुळे एकादशीचं व्रत होतं आणि दिवस एकादशीचा योगायोग स्वामींच्यासाठीचं व्रत, एकादशीचा दिवस. आणि मग स्वामी महादायसांनी स्वामींना मग उपहाराची विनंती केली. मग महादायसांचा उपहारासाठी महादायसांनी विनंती केली, दंडवत घातले. महादायसांचा उपहार झाला. तो पण मागून भक्तमंडळी आली. तिथे एका चरित्रपाठामध्ये असं आहे की त्या जिथे स्वामी बसलेले होते त्याच्या शेजारी झरा, आज तो नांदणीच्या रूपानं आहे. त्या झऱ्याच्या काठावर स्वामी गेलेत. स्वामीने त्या काठावर उभं राहून अवलोकन केलं, दृष्टीने पाहिलं, कृपादृष्टीने पाहिलं. आणि स्वामीने कृपादृष्टीने त्या झऱ्याकडे पाहिल्यानंतर त्या झऱ्याचं पाणी वाढलं. कारण मागून येणारी जी भक्तमंडळी त्यांच्या पाण्याचा विचार कदाचित स्वामींना झाला असावा किंवा भविष्यात या गावाच्या पाण्याचा विचार आला. कारण हे सगळं गावाला ते एकच पाणी पुरवठ्याचं साधन होतं. सगळं गाव त्या झऱ्यावरून पाणी भरत असे. छोट्याशा भांड्यानं आपल्या हांड्यामध्ये पाणी टाकायचं आणि तो हांडा भरायचा आणि घेऊन यायचं. हे ब्राह्मणाचं घर होते गडीवर. ब्राह्मणाची पती तिथे पाणी आणायला जात असे. स्वामींनी अवलोकन केलं तर झऱ्याचं पाणी वाढलं. त्याच्या अगोदर तिने पाणी वाहत होती तेव्हा छोट्याशा वाटीने ते हांडा भरत होते. पण ज्यावेळेस ती स्वामींच्या कृपादृष्टीने अवलोकनानंतर गेली तेव्हा त्या झऱ्याचं पाणी वाढलेलं होतं. आणि त्या झऱ्याचं पाणी वाढलेलं तिने पाहिलं. तिने हांडा बुडवला. क्षणात हांडा भरला गेला आणि घेऊन आली. चाणाक्ष ब्राह्मणाच्याही गोष्ट लक्षात आली. ब्राह्मण म्हणाला, यावेळेस तू लवकर आलीस, काय सांगावं. त्या ठिकाणी काय सांगू म्हणाले, आश्चर्य आहे. त्या ठिकाणी एक दिव्य तेजस्वी पुरुष आलेले आहेत आणि त्यांच्या आगमनाने ते पाणी वाढलंय आणि म्हणून माझा हांडा सहज भरला गेला. ब्राह्मणालाही त्यांच्या दर्शनाची ओढ लागली, उत्कंठा निर्माण झाली. ब्राह्मण तिथे धावतच आला. ब्राह्मणाने पाहिलं, पत्नीने जे गुण सांगितलेले आहेत, पत्नीने जे सौंदर्याचं वर्णन केलं होतं त्याहीपेक्षा त्यांना प्रत्यक्षात जे स्वामींच्या श्रीमूर्तीचं सौंदर्य दिसलं आणि त्या सौंदर्यानं प्रभावित होऊन ब्राह्मण त्या ठिकाणी नतमस्तक झाले. आणि त्या ब्राह्मणानं स्वामींना विनंती केली की माझ्या घराला आपला चरणस्पर्श व्हावा, माझ्या घरी या. स्वामी म्हणाले, ठीक आहे, संध्याकाळी येऊ. आणि त्याप्रमाणे मग सायंकाळच्या वेळेस तोपर्यंत सर्व भक्तमंडळी आलेली होती. त्या भक्तजनांसहित स्वामींचं सायंकाळच्या वेळी या गावामध्ये आगमन झालं. गावाने रस्ते सगळे झाडले होते, तोरणं बांधली होती. चरित्रामध्ये शब्द रुईच्या डेशांची तोरणं. त्या काळात रुईचे डेसे लावण्याची प्रथा होती तोरणाला. आंब्याची पानं, रुईची पानं
आणि अशा प्रकारे तोरणं बांधलेले होते, रस्ते झाडलेले होते, रांगोळ्या घातल्या आणि अशा प्रकारे स्वामींचं सायंकाळच्या वेळी आगमन झालं. आणि आल्या आल्या स्वामी समोरच्या बाजूला जे स्थान आहे त्या स्थानाच्या ठिकाणी ब्राह्मण दाम्पत्यानं स्वामींसाठी खाट टाकली, त्याच्यावर गादी टाकली, त्यावर स्वामींना बसवलं आणि परातीमध्ये परात ठेवून परातीमध्ये स्वामींची चरण प्रक्षालन केले. ते त्यावेळेस बाईसाहेब स्वामींची चरण प्रक्षालन करण्यासाठी पुढे येऊ लागले. तेव्हा स्वामी म्हणाले, बाई तुम्ही थांबा, इथल्या यजमानाला करू द्या. आज या ब्राह्मण दाम्पत्याने स्वामींचे चरण प्रक्षालन केले, त्या ठिकाणी पूजा केली, स्वागताची पूजा केली आणि तिथून स्वामींचं मग मुख्य जे स्थान आहे या ठिकाणी स्वामींचा सायंकाळचा पूजावसर, सायंकाळची व्याळी निद्रा अशा प्रकारची या स्थानाची त्या मग सायंकाळची वेळ झाली, परंतु बरेच दिवस झाले स्वामींना स्नान नव्हतं. बाईसांनी त्या बाईंना पाणी ठेवायला सांगितलं, गरम पाणी करायला सांगितलं की स्वामींना बरेच दिवस झाले स्नान नाही. आणि मग या ठिकाणी हे जे रस्त्यामधलं जे स्थान आहे या ठिकाणी स्वामींना मर्दना झाली. या ठिकाणी अभ्यंग उठणे लावून सर्व भक्तिजनांनी स्वामींचं शरीराला मालिश केली, म्हणजे मर्दनात. आणि ते या ठिकाणी हे जे स्थान आहे या ठिकाणी स्वामींना स्नान झालं, त्याला मादने म्हणतात. ते मादने स्थान आहे, हे मर्दना स्थान. अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वामींना स्नान झालं. सायंकाळचं मग मुख्य जे स्थान आहे त्या ठिकाणी सायंकाळची पूजा झाली, ब्राह्मण दाम्पत्यांनी पूजा केली, सर्व भक्तमंडळींनी स्वामींचं पूजन केलं आणि व्याळी झाली, निद्रा झाली. दुसऱ्या दिवशी सकाळच्या वेळी स्वामींनी आता ब्राह्मणाला अनुमती विचारली, आम्हाला आता परवानगी द्या. ब्राह्मण दाम्पत्याने जी स्वामींची सेवा केली होती, जे आदरपूर्वक यथोचित स्वामींचं जे पूजन केलं होतं त्या पूजनाने आता स्वामी प्रसन्न झालेले होते. आणि मग स्वामी म्हणाले की आम्ही प्रसन्न झालो आहोत. परंतु ही लीला पलीकडच्या गावामध्ये, या छोटीशी नदी, त्या नदीच्या पलीकडच्या गावामध्ये त्याला देव्हारी म्हणतात, त्या देव्हारी गावामधले जिथपर्यंत बोलवत गेले त्या ठिकाणची बोलल्या जाते. तर मग या ठिकाणी ब्राह्मणावर स्वामी प्रसन्न प्रवृत्ती झाली. इथेच प्रसन्नतेचा मनोधर्म झाला. पण इथून प्रस्थान झाल्यानंतर बोडवीत जेव्हा ब्राह्मण निघाले तेव्हा त्या रस्त्याने त्यांची जी शेती होती ती शेती ब्राह्मणाने दाखवली की ही माझी शेती आहे. सगळ्या शेती दाखवली, परंतु काय करावं, ही शेती माझ्या शत्रूने त्याच्या ताब्यात घेतलेली, माझ्याजवळ शेती नाही. जरी माझी शेती असती तरी त्यांनी माझ्या ताब्यात नाही, ती त्यांच्या ताब्यात आहे. स्वामींना प्रसन्न म्हणून याच ठिकाणी झालेला होता. त्यांच्या सेवेने स्वामी प्रसन्न झालेलेच होते. आणि मग त्या ठिकाणी गेल्यानंतर स्वामी म्हणतात की भटो, हे कर्मवशच होईल, ही शेती तुमची कर्मवशच सुटेल, पण आम्ही तुमच्यावर प्रसन्न झालो, काही मागा. ब्राह्मणाने विचार केला, मला तर बऱ्याच गोष्टी काय लागत नाही, सर्वच गोष्ट लागतं, आपण काय काय मागावं. तरी सुद्धा आपण कमी शब्दामध्ये जास्तीत जास्त कसं मागता येईल हा प्रयत्न करूया. आणि म्हणून त्यांनी घराच्या कोपऱ्यात सुनेच्या हातानं मला ताक आंबील मिळावा, ताक भात मिळावा असा शब्द प्रयोग करून त्यांनी एकाच वाक्यामध्ये 2-3 गोष्टी मागितल्या. घर चांगलं असावं, ताक म्हणजे घराच्या कोपऱ्यामध्ये सुनेच्या हातानं, म्हणजे मुलगा असेल तर सून येईल, आणि सून कशी असावी, घराच्या कोपऱ्यात का होईना परंतु मला माझी सेवा करणार असो, सेवाभावी सून असावी. घराच्या कोपऱ्यात सुनेच्या हातानं ताक भात मिळावा. ताक म्हणजे गाईपासून दूध, दुधापासून गाई म्हशींपासून दूध, दुधापासून दही, दह्यापासून ताक, म्हणजे गाई म्हशी मागितल्या. आणि भात म्हणजे धान्य, धान्य शेतातून, म्हणून शेत मागितलं, घर मागितलं, मुलगा मागितला, सेवाभावी सुशील सून मागितली, गाई म्हशी मागितल्या, शेती मागितली. त्याला वाटतं की एवढं सगळं स्वामी देतील की नाही, म्हणून या साशंकतेने पण एका वाक्यात मागण्याचा प्रयत्न केला. तेव्हा स्वामी म्हणतो बस पुरे, आणि काही मागा. नाही म्हणाले, मला आता पुरेसा आहे.
त्या जीवनामध्ये काय अन्न वस्त्र निवारा ह्या अत्यंत महत्त्वाच्या ज्या मूलभूत गरजा आहेत त्या मूलभूत गरजांच्या संदर्भामध्ये त्यांनी मागितलं. त्या स्वामींनी हो म्हटल्यानंतर आता पुढे मागायसाठी काय ऐहिक जगामध्ये तर राहिलेलं नाही काय, आणि पारत्रिक जगाचा जो आहे तो काही त्यांना तितका कल्पना नसेल, तिथपर्यंत त्यांची दृष्टी पोहोचली असेल. कारण आजही आपण विचार जे आपल्याला दिसतं त्याचाच आपण विचार करतो, जे अदृश्य आहे त्याचा विचार करत नाही, जे दिसत नाही त्याचा आपण विचार करत नाही. साकल्यानं जो विचार आपण करतो, प्रथमदर्शनी जो विचार करतो, जे आपल्याला दिसतं त्याचाच विचार करतो. त्याप्रमाणे नैसर्गिकपणे त्यांनी आपल्याला जे दिसतं, जे गरजा आहेत, आजच्या गरजा ज्या आहेत, आजच्या गरजेचा विचार केला, भविष्याच्या गरजाचा विचार नाही केला. आणि तेव्हा मग स्वामी तथास्तु म्हणाले आणि मग इथून स्वामींचं भडगावकडे प्रस्थान झालं. रस्त्याने जात असताना बाईसा स्वामींना विचारतात की बाबा आपण पुन्हा पुन्हा त्या ब्राह्मणाला त्रिशुद्धी विचारलं, 3 वेळा विचारलं की काही मागा, अनेक काही मागा, अनेक काही मागा. ते म्हणाले नाही मला एवढंच पुरेसं आहे. त्यांनी का मागितलं नाही? स्वामी म्हणाले बाई त्या ब्राह्मणाला झाली साळ्याची परी. आता बाईसाचा प्रश्न होतो बाबा साळ्याची परी कशी? आणि मग स्वामींनी साळ्याची कथा सांगितली. एक विणकर, साळी म्हणजे विणकर, आणि त्याचं जे वस्त्र विणण्याचं यंत्र होतं त्या यंत्राचं जे वेव नावाचं जे काष्ट असतं ते तुटलं आणि त्याच्याशिवाय आता त्याला पुढचं काम करता येत नव्हतं. त्याच्यावर धागे ताणल्या जातात, ज्याच्यावर धागे ताणल्या जातात त्या गोल असल्या त्या लाकडावर ते धागे ताणल्या जातात. ते तुटलेलं होतं आणि ते तुटलेलं लाकूड आता घेण्यासाठी तो बाजारात गेला. बाजाराला वेळ होता म्हणून एका वृक्षाखाली झोपला, उशाला हात ठेवून असं झोपला. सरळ त्याचं वर लक्ष गेलं तर सरळ फांद्या दिसल्या. मनामध्ये विचार आला की कितीही सरळ फांद्या आहेत, याचा किती छान वेव होईल. असा विचार करतात, अशी कल्पना करतात. त्याने जशी कल्पना केली तशा प्रकारचं ते वेव तयार होऊन पडलं. तो साळी अतिशय खुश झाला. त्यानं ते वेव उचललं, खांद्यावर टाकलं आणि घराच्या दिशेने आता बाजारात जायचं काम नाही, खिशातले पैसेही तसेच राहिलेत, बाजारात जायचंही काम नाही, वेळही वाचला. आणि त्या खुशीमध्ये आता जेव्हा घराकडे निघाला तेव्हा मागून आवाज आला, हे विणकरा थांब. मागे फिरून पाहतो आवाज तर आला पण आवाज देणारा मनुष्य कोणी दिसत नाही. मागून तर पाहतोय आवाज तर आला पण कोण बोलतोय काही लक्षात येत नाही. आणि म्हणून मागे फिरून पाहतोय, मग विचारतोय बाबा तुझा आवाज तर आला पण तू कोण आहेस, कोण बोलतोय? आणि मग त्या वृक्षाने सांगितलं की मी कल्पवृक्ष आहे, मी तुझ्यावर प्रसन्न झालो, माग तुला काय हवंय ते. आता त्याला साळ्याच्या डोळ्यासमोर फक्त वेवच दिसत होतं. आणि मग तो म्हणाला की ठीक आहे, हे नेल्यानंतर हे केव्हा तरी मोडणार आहे, मोडेल तुटेल आणि की वेवची ते हे मोडेल कधीतरी तुटेल, म्हणून दुसरं त्याला स्पेअर म्हणून स्टेपनी म्हणून एक वेवच द्या म्हणाल. अनेक 2-4 वेव पडले, ते खांद्यावर घातले, अतिशय खुश होऊन घराकडे निघाला. तशी या ब्राह्मणाची परी झाली असं स्वामी बाईसांना सांगू लागले. तेव्हा स्वामी म्हणतात की परमेश्वर प्रसन्न झाल्या जीवे काही विखो व्यवहारो मागावा. परमेश्वर प्रसन्न झाल्या परमेश्वराचे प्रेम मागावे. अशी गत या ब्राह्मणाची झाली. अशी कथा स्वामींनी बाईसांना सांगितली आणि स्वामींचं भडगावकडे प्रस्थान झालं. पुढे नदीच्या दक्षिण काठावर वडाच्या झाडाखाली महादाईसा आदी भक्तमंडळी, स्वामींचं त्या वडाच्या झाडाखाली आसन झालं. महादाईसा आदी भक्तमंडळी नदीच्या पलीकडे असलेल्या वाक वडजी या गावांना भिक्षेला गेलेत. तिथून भिक्षाविधी करून आलेत. एकादशीचा पारण्याचा दिवस होता तो. मग त्या ठिकाणी स्वामींना आरोग्य झाली. त्या ठिकाणी त्या स्थानाला आता वडदे म्हणतात. तिथे जी वस्ती झाली त्या वस्तीला वडदे म्हटलं जातं. वडाच्या झाडाखाली, ज्या वडाच्या झाडाखाली स्वामींचं आसन झालं होतं, तिथे जी वस्ती झाली त्या गावाला आता वडदे म्हटलं जातं. आणि तिथून मग स्वामींचं भडगावकडे प्रस्थान झालं. सायंकाळच्या वेळी स्वामींचं भडगाव शहराच्या उत्तरेला व गिरणा नदीच्या उत्तर काठावर असलेल्या शिवालयामध्ये स्वामींचं मुक्काम झाला. त्या ठिकाणी स्वामी थांबले. तिथून मग
बडगावमध्ये स्वामी 20 दिवस स्वामींचं अवस्थान झालं. अशा प्रकारचा हा संपूर्ण परिसर सर्वज्ञांच्या चरणस्पर्शाने, सर्वज्ञांच्या विचाराने पुलकित झालेला आहे. सर्वज्ञांच्या चरणस्पर्शाने पावन झालेला आहे, सुगंधित झालेला आहे. आणि हे स्थान प्रसन्नता रूप म्हणून स्थान मानलं जातं. या स्थानाच्या ठिकाणी अत्यंत प्रसन्नता आहे. आणि म्हणून ब्रह्मविद्या सिद्धांताप्रमाणे ज्या स्थानाच्या ठिकाणी जशा प्रकारची परमेश्वर अवताराने लीळा केलेली असेल तशा प्रकारचे कार्य वर्ततात. आजही या स्थानाच्या ठिकाणी जो ज्या भावनेनं येतो, जो ज्या तळमळीनं येतो, जो ज्या मनोर्थाने येतो त्याचे ते मनोर्थ पूर्ण होतात. त्याचे ते मनोर्थ पूर्ण, जो ज्या मनोर्थाने येतो त्याचे ते मनोर्थ पूर्ण होतात. अशा प्रकारची ख्याती या स्थानाची आहे. आणि म्हणून जो जसा भाव घेऊन येतो त्याला तशा प्रकारचं परमेश्वराचं सहाय्य वर्ततो, त्याचे मनोर्थ पूर्ण होतात. म्हणून हे प्रसन्नतारूप स्थान आहे. हे अत्यंत महत्त्वपूर्ण स्थान आहे. या परिसराचं हे उत्तर महाराष्ट्रातलं अत्यंत लोकांच्या भाविकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान आहे. महत्त्वपूर्ण तीर्थक्षेत्र मानलं जातं. एका दृष्टीने मी असं म्हणेल की ही महानुभाव पंथाची उत्तर काशीच आहे. आणि या ठिकाणी अनेक आश्रम आहेत. परंपरागत जेव्हापासून सर्वज्ञ श्री चक्रप्रभू या ठिकाणी येऊन गेले, स्वामींच्या आगमनाने हा परिसर पावन झाला, हे गाव पावन झालं. त्यामुळे या स्थानाच्या सानिध्यामध्ये अनेक आश्रम, साधू संत या ठिकाणी आले. अनेक आश्रम या ठिकाणी आहेत. अनेक आश्रम आहेत. अनेक आश्रमांमध्ये परमेश्वर चरणांकी देवपूजा आहेत. परमेश्वराच्या चरणस्पर्शाने पावन झालेले विशेष आहेत. मूर्तिनिष्ठ प्रसाद आहेत, वस्त्रप्रसाद आहेत. शेजारीच आमचा अनेक वर्षापासूनचा खामनीकर पिढीचा मठ आहे. आणि त्या मठामध्ये या पिढीमध्ये असलेलं श्रीप्रभूंचं मूर्तिनिष्ठ प्रसाद वंदन, श्रीप्रभूंचा मूर्तिनिष्ठ प्रसाद दाढेचा विशेष इथं आहे. आणि त्या निमित्तानंही अनेक भक्त, भाविक, साधू, संत वंदनासाठी येत असतात. गुरुपौर्णिमेला म्हणजे आषाढी पौर्णिमेला या ठिकाणी यात्रा भरते. हजारो लोक वंदन करण्यासाठी येतात. नवरात्रातही विशेष वंदनासाठी ठेवला जातो. त्या श्री गोविंद प्रभूंच्या मूर्तिनिष्ठ प्रसादाचंही ज्या साधायसांना 5 मूर्तिनिष्ठ पदार्थ, 4 मूर्तिनिष्ठ आणि 1 फोड असे जे 5 पदार्थ श्रीप्रभू गोसाव्यांनी दिलेत, त्यातच दाढेचा विशेष अग्रगण्य स्थानी आहे. आणि या दाढेच्या विशेषाची ख्याती संपूर्ण भारतभर जिथे जिथे अनुयायी वर्ग आहेत त्यांच्या अंतःकरणामध्ये आहे. असे हे उभय या ठिकाणी हे जे स्थान आहे, कन्हैयालाल बाबाचं स्थान आणि दाढेचा विशेष, हे महानुभाव पंथाच्या अत्यंत महत्त्वाचे श्रद्धेचे स्थान आहेत. आणि ह्या कनाशीचे वैभवात, कनाशीचं जे वैभव आहे यांच्यावर आधारित आहे. असं हे वैभवशाली आध्यात्मिक परंपरेनं नटलेलं, अनेकांच्या श्रद्धेचं केंद्रस्थान असलेलं श्री क्षेत्र कनाशीचं हे महात्म्य मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे.